तर स्क्रीन दिसत नाहीये. 2, 3, 4, 5. हॅलो. 7, 8, 9. मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात सरळ करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. बरोबर. हात सरळ करायचे आहेत आणि हात करायचे आहेत खाली. तर दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफवायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे 1, सरवायचं आहे 2, उजवीकडे वाकायचं आहे 1, 2, परत डाव्या बाजूला 1, 2, उजवीकडे 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि दोन्ही हात मागून पुढे गोल फिरवायचे आहेत एकाच वेळेस. 1, 2, 3, 4, 5 विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. मान करायचे आहे सरळ. दोन्ही हात खांद्यावरती ठेवायचे आहेत. कोपरे जोडायचे आहेत. खांदे गोल फिरवायचे आहेत पुढून मागे. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हात करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. दोन्ही पायामध्ये परत अंतर घ्यायचं आहे थोडं. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे आणि पुढे झुकायचा आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. थांबायचे थोडं या ठिकाणी. पाय सरळ ठेवायचे आहेत. पाठीचा कणा ताठ करायचा आहे. पायाच्या पाठीमागे ताण द्यायचा आहे आणि आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरायचा आहे. करूया. डाव्या बाजूला यायचं. पहिल्यांदा 1, मागे झुकायचे 2, उजवीकडे यायचे 3 आणि पुढे 4. परत उजव्या बाजूने उजवीकडून डावीकडे 1, 2, 3, 4. परत डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, 4. उजवीकडून डावीकडे 1, 2, 3, 4. परत डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, 4. उजवीकडून डावीकडे 1, 2, 3, 4. बरोबर. दोन्ही हात आता खाली सोडायचे आहेत. हात पुढे मागे करायचे आहेत. 1, 2 थोडासा जग द्यायचा. 3, 4. पाय सरळ ठेवून पाठीचा कणा ताठ. 7, 8, 9, 10, 11. पूर्ण हात पुढे वर खाली झाले पाहिजेत. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. आता दोन्ही हात असे पुढून आडवे फिरवायचे आहेत. 1, 2. एकदा हात, एक हात पुढे, दुसरा हात मागे. दुसऱ्यांदा दुसरा हात पुढे, दुसरा हात मागे. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. हळूवार सरळ आहे. मान करायचे आहे सरळ. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान सरळ ठेवायचे. श्वास आतमध्ये घेत मान वर करायचे आहे. 1, 2. श्वास बाहेर सोडत हनुवटी छातीला. पुन्हा एकदा 1 श्वास आतमध्ये मान वर,
2 श्वास बाहेर हनुवटी छातीला. पुन्हा 1 श्वास आतमध्ये मानवात. 2 श्वास बाहेर हनुवटी छातीला टेकवायचे आहे. परत 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत मान करायचे सरळ, मान डावीकडे वळवायचे आहे. 1 सरवायचं आहे. 2 मान उजवीकडे वळवायचे आहे. 1 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 परत मान डाव्या बाजूला वळवायची आहे. 1 2 उजवीकडे. 1 2 आता चेहरा समोर ठेवायचा आहे, हनुवटी मध्य रेषेवरती आणि मान वाकवायची डाव्या बाजूला. 1 हनुवटी मध्य रेषेवरतीच ठेवायची आहे. डावीकडे वाकल्यावर उजव्या बाजूला ताण, डावा कान डाव्या खांद्याला लावायचा प्रयत्न. परत सरवायचा आहे. 2 उजवीकडे वाकवायचे आहे मान. 1 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजव्या बाजूला. 1 2 परत डावीकडे. 1 थांबायचे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 परत मान करायची सरळ उजव्या बाजूला. 1 10 सेकंद थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मान करायचे आहे सरळ. हात करायचा खाली. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. उजवा पाय सरळ राहील, पंजा खाली आणि पंजा गोल फिरवायचा आहे. 1 2 ज्यांना असं जमत नसेल त्यांनी पाय सरळ ठेवून पंजा गोल फिरवा फक्त. 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. ज्यांना असं बॅलन्स जमत नसेल त्यांनी पाय सरळ ठेवून करा. असं केलं तरी चालेल, काही हरकत नाही. परत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचं, पंजा खाली आणि पंजा गोल फिरवायचा. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे खाली, मान करायचे आहे सरळ. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचं आहे. मान करायचे आहे सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. 1 मान वर, पाठीला पीठ. 2 परत 1 2 1 2 पूर्ण वर यायचा. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 शेवटचा 1 आणि 2 हात करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 पुढे झुकायचं आहे. 2 खालून उजवीकडे यायचं आहे. 3 वर यायचं आहे. 4 आणि 5 परत डावीकडे. 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 5 परत 1 2 3 4 आणि 5 परत 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 5 परत 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 आणि 5 परत उजव्या बाजूला वळायचं आहे. 1 2 3 4 5 परत 1 2 3
4 5 पुन्हा 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 5 शेवटचा 1 2 3 4 आणि 5 हळूवार हात करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. आता पायामध्ये अंतर तेवढंच ठेवून दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. पायातलं अंतर तेवढंच राहील आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा, श्वास बाहेर सोडत पुढे आपल्याला झुकायचं आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 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 परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत सरवायचं आहे, मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि दोनही हात आपल्याला गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहेत. करूयात. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत ज्ञान मुद्रेमध्ये. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत ज्ञान मुद्रेमध्ये. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य. ज्या ज्या स्नायूंना आपल्याला ताण पडलाय त्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. आपल्या श्वासाचं सुद्धा आपल्याला निरीक्षण याच्यामध्ये करायचं आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावर. आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारम् शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतम् तन्नमामि पतञ्जलि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. 1 दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 परत सरवायचं आहे. 1 उजवीकडे झुकायचं आहे. 2
परत सरळ एक श्वास आतमध्ये डाव्या बाजूला, दोन श्वास बाहेर, परत सरळ एक श्वास आतमध्ये उजवीकडे, दोन श्वास बाहेर, परत सरळ एक श्वास आतमध्ये, हात खांद्यातून वर कानाच्या मागे आणि डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. एक पाठीला पीळ द्यायचं आहे, सरळायचं. दोन उजवीकडे वळायचं आहे. एक हात कोपरांमध्ये न वाकवता मान स्थिर ठेवायची आहे. दोन परत डाव्या बाजूला, एक थांबायचे 10 सेकंदांसाठी. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10. सरळायचं आहे. उजव्या बाजूला वळायचं आहे. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हळूवार हात सरळ आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. आता दोनही हात मागे घ्यायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे, मान सरळ आणि डाव्या बाजूला आपल्याला झुकायचं आहे. एक हनुवटी टेकवायची आहे डाव्या पायाच्या गुडघ्याला. पुन्हा सरळायचं आहे. दोन उजवीकडे वळायचं आहे. एक सरळायचं आहे. दोन परत डाव्या बाजूला. एक, दोन उजव्या बाजूला. एक, दोन. आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक डावीकडे वळायचं आहे. दोन उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे करायचे, डावा हात वरती करायचा आहे. एक श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, उजवीकडे झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरळायचं आहे. एक श्वास आतमध्ये, पुन्हा दोन श्वास बाहेर, परत सरळायचं आहे. एक श्वास आतमध्ये, परत एकदा दोन श्वास बाहेर, परत सरळायचं आहे. एक श्वास आतमध्ये. आता डावा हात खांद्याच्या रेषेत करायचा आहे, उजवा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचं आहे. एक आणि हात खाली. दोन. ठीक आहे. परत पाय चेंज करायचा आहे आणि आपल्याला दोन्ही हात खांद्याच्या रेषेत घ्यायचे आहेत. एक उजव्या बाजूला आता वळायचं आहे. दोन डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, मान मागे, उजवा हात वरती करायचा आहे. एक आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. दोन डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत सरळायचं आहे. एक श्वास आतमध्ये, परत एकदा दोन श्वास बाहेर, पुन्हा सरळायचं आहे. एक श्वास आतमध्ये, परत एकदा दोन श्वास बाहेर, परत सरळ एक श्वास आतमध्ये, परत एकदा दोन श्वास बाहेर, परत सरळ एक श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा आहे. एक आणि हात खाली. दोन. ठीक आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण पद्मासन करायचं आहे, नाहीतर अर्ध पद्मासन केलं तरी चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात कडेने करायचे आहेत. एक हात वर, पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि आपल्याला असंच पुढे झुकायचंय, कपाळ टेकवायचं जमिनीला. दोन टाचांचा दाब आपल्या पोटावरती आला पाहिजे असा प्रयत्न आपल्याला करून पुढे झुकायचं आहे. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये वर यायचा आहे, पुन्हा पुढे दोन श्वास बाहेर. आपल्या ओटीपोटातील अवयवांना दाब पडला पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे. परत एकदा एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. दोन श्वास बाहेर. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि खांदे आपल्याला गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. एक, दोन, तीन, चार आणि 5 विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि 5. मान करायचे सरळ. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन,
4 5 6 7 8 9 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जमिनीवर टेकवायची आहे. दोन्ही हातांची बोटं गुंफून हातात आपल्या पायाच्या पंजाखाली ठेवायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत पाय करायचा आहे सरळ. तर यात 1 श्वास आतमध्ये पाय सरळ करायचा आहे. तर पाय घ्यायचा खाली. 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 2 पुन्हा एकदा 1 2 परत 1 2 पुन्हा 1 2. ठीक आहे. पाय सरळ करायचा आहे. पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. टाच टेकवायचे जमिनीला. दोन्ही हाताने पायाच्या पंजाखाली पकडायचा आहे. पाय करायचा आहे सरळ. 1 पाय सरळ, नजर अंगठ्याकडे. परत 2 परत एकदा 1 2 परत एकदा 1 2 परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. शेवटचा 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. पाय करायचा आहे सरळ. मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढच्या दिशेने खेचायचे. पोट आतमध्ये खेचायचं आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. तर यात 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. तर यात 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. बरोबर. उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल असे ठेवायचे आहे. दोन्ही हात श्वास आतमध्ये घेत कडेने वरती करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, पुढे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर. परत श्वास आतमध्ये घेत हात वर. 1 श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, दोन्ही हातांची बोटं गुंफवायची. हाताचे पंजे आकाशाकडे. डाव्या बाजूला वळायचं. 1 फिरवायचं आहे. 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डावीकडे. 1 हात कोपरातून सरळ. 2 उजवीकडे. 1 2 हात करायचे सरळ आणि कडेने हात खाली. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. मान सरळ. श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. तर यात 1 श्वास आतमध्ये, पुढे झुकायचा. 2 श्वास बाहेर. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. नजर गुडघ्याकडे. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, दोन्ही हातांची बोटं गुंफवायची. हाताचे पंजे आकाशाकडे. उजव्या बाजूला वळायचं पहिल्यांदा. 1 सरवायचं आहे. 2 डावीकडे वळायचं आहे. 1 2 परत उजव्या बाजूला. 1 2 डावीकडे. 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. परत दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि आपल्याला दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे खेचायचे आहेत आणि आपल्याला दोन्ही पाय डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत 30 अंशांपर्यंत. करूयात. 1 फक्त 30 अंश, 2 आणि 3. विरुद्ध दिशेने पायाचे पंजे खालच्या दिशेने ठेवायचे. करूयात. 1 पाय गुडघ्यामध्ये न वाकवता, 2 आणि 3. ठीक आहे. आता
पाय गोल फिरवायचे आहेत 90 डिग्री मध्ये. करूयात. 1 2 आणि 3. ठीक आहे. परत विरुद्ध दिशेने 1 2 आणि 3. ठीक आहे. हळूवार उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकून भद्रासन करायचं आहे. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. गुडघे खाली खेचायचे आहेत. पाठीचा कणा ताठ आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1 कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. परत सरवायचं आहे. 2 परत एकदा 1 2 परत एकदा 1 2. ठीक आहे. आता परत दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. परत दोन्ही हातांचे कोपरे टेकवायचे आहेत जमिनीला. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्या डोक्याच्या रेषेपर्यंत वर उचलायचे आहेत. करूयात. 1 धरून ठेवायचं आहे. 2. ठीक आहे. पुन्हा एकदा 1 2. ज्यांना खूप पाय सरळ ठेवायला अडचण होत असेल त्यांनी असे वाकून धरले तरी चालतील. ठीक आहे. परत एकदा 1 पंजा खाली खेचायचा, डोक्याच्या रेषेमध्ये, नजर अंगठ्याकडे. 2 शेवटचा 1 2. आणि आता उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत आणि सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. ठीक आहे. आणि गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. तर यात 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि सरळ. पुन्हा एकदा 1 2 परत एकदा शेवटचा 1 2. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे. 1 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. आता सर्वांनी परत वज्रासनामध्ये बसायचं आहे आणि दोनही हात आपले असे ठेवायचे खांद्याच्या रेषेत, गुडघा आपला खुब्याच्या रेषेमध्ये. या पद्धतीने आपल्याला बसायचं आहे. यायचं आहे. मान सरळ करायची आहे आणि डावा पाय सरळ करायचा आहे. मान वरती करायची आहे. श्वास आतमध्ये घेत डावा पाय आपल्याला वर उचलायचा आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पाय खाली डावा, उजवा पाय मागे करायचा आहे. मान करायची वर आणि श्वास आतमध्ये घेत पाय करायचा आहे वरती. 1 2 पुन्हा 1 2. जेवढा पाय सरळ तेवढा फायदा जास्त. परत 1 2. ठीक आहे. पाय करायचे खाली. परत उजवा पाय मागे, मान वर, श्वासासोबत करायचा आहे. 1 श्वास आतमध्ये, मान वर, 2 श्वास बाहेर. दुसरा श्वास 1 2. आता 10 सेकंद थांबायचं आहे. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पाय खाली. सेम करायचं उजव्या पायाने. उजवा पाय मागे, मान वर, श्वास आतमध्ये घेत पाय करायचा आहे वरती. 1 2 श्वास बाहेर. दुसरा श्वास 1 2 परत 1. 10 सेकंद थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पाय खाली.
टाचेवर बसायचं आहे. मान करायचे सरळ. दोन्ही हातांची मुठी बंद करून मनगट गोल फिरवायचे आहेत. 1 2 मनगटांना ताण पडला तर रिलीव्ह करायचा आहे. 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आता दोनही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोनही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं मॅक्सिमम आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मागे पाय वज्रासनाप्रमाणेच ठेवायचे आहेत, म्हणजे टाचा बाहेर आणि अंगठे जोडलेले असंच ठेवायचं आहे. मान सरळ करायचे आहे आणि दोन्ही हात पुढे ठेवायचे आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. 1 पाठीचा कणा ताठ राहील आणि हनुवटी किंवा कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. परत फिरवायचं आहे. 2 पाठीचा कणा इथे ताठ राहील. कडेने बघितलं तर तुम्हाला दिसेल दोन्ही पायामध्ये अंतर. पाठीचा कणा ताठ आणि पुढे झुकायचं. 1 स्पाइन स्ट्रेट आहे. ठीक आहे. खुब्यातून पुढे जायचं आहे. पहिल्यांदा पोटाचा भाग जमिनीला टेकवायचा आहे आणि मग नंतर आपल्याला हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. थांबायचंय 10 सेकंदांसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत मान वरती करायची आहे आणि आपल्याला सरळ वर यायचं आहे. पाठीचा कणा ताठ. दोन्ही पाय जोडायचे आहेत. मान सरळ करायचे आहे. नजर समोर करायची. ठीक आहे. आता पुन्हा दोन्ही हात असे ठेवायचे आहेत. डावा पाय मागे घ्यायचा आहे सरळ. 1 आता पाय गुडघ्यांमध्ये हात गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे. हात कोपरांमध्ये वाकवायचे. कपाळ टेकवायचे जमिनीला. 2 परत 1 सरळ श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये आणि पाय खाली. 2 श्वास बाहेर. सेम करायचं उजव्या पायाने. उजवा पाय मागे, मान वरती, पाय वर करायचं आहे. 1 आता हात कोपऱ्यात वाकून हनुवटी किंवा कपाळ टेकवायचे जमिनीला. 1 2 पुन्हा 1 2 1 पाय गुडघ्यात वाकवायचं नाही. 2 पाय सरळ. 1 2 शेवटचा. 1 2 पाय करायचा आहे खाली. टाचेवरती बसायचं आहे आपल्याला. मान करायची आहे सरळ. परत गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आणि श्वास आतमध्ये घेत मागे आपल्याला झुकायचं आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. पुन्हा एकदा 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. हात करायचे आहेत खाली. आता दोनही गुडघ्यांवरती आपण उभा आहोत. डावा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 1 उजवा हात डोक्यावरून घ्यायचा आहे. परत सरळ. 2 पुन्हा एकदा. 1 2 परत 1 2 पुन्हा 1 2 आणि हात करायचे खाली. डावा पाय खाली करायचा आहे आणि सेम करायचं उजव्या बाजूने. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. उजवीकडे आपल्याला झुकायचं आहे. 1 2 1 2 1 2 खांद्याचा मॅक्सिमम. 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. परत डावा पाय खाली, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. आता कोपरा टेकवायचा आहे गुडघ्याला. म्हणजे एकदा डावीकडे वाकायचंय, नंतर एकदा उजवीकडे वाकायचंय जेवढं शक्य आहे तेवढं. तांद्याचा आहे. बॅलन्स पण आपल्याला इथे करावा लागतो, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पंजा टेकवायचा आहे जमिनीला डावा पायाचा. पाय सरळ राहील.
मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे आणि मग डावीकडे झुकायचं आहे. 1 2 उजवीकडे, 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. हळूवार सरळ आणि हात करायचे खाली. परत डावा पाय खाली करायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत आणि आपल्याला उजवीकडे झुकायचं आहे. 1 2 डाव्या बाजूला, 3 4 5 6 7 8 9 10. सरळ आणि हात करायचे आहेत खाली. तर पाय घ्यायचा आहे मागे, टाचेवरती बसायचं आहे. शशांक भुजंगासन करूयात. मान सरळ, नजर समोर. शेवटचं शशांक भुजंगासन. 1 श्वास आतमध्ये, पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर, परत भुजंगासन. 1 श्वास आतमध्ये, संपूर्ण शरीराचा वर्कआउट याच्यामुळे झाला पाहिजे आपल्याला. 2 श्वास बाहेर, श्वासावरती लक्ष. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत हात वर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, पुढे झुकायचंय. 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये. पायाचे पंजे जमिनीवर टेकवायचे आहेत आता आणि कंबर उचलायची, टाचा टेकवायच्या जमिनीला. 2 शरीराचा त्रिकोण करायचा आहे आपल्याला. शरीराचा त्रिकोण, टाचा टेकवायच्या, पोटरीच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे आणि डावा पाय डाव्या हाताच्या बाहेरच्या दिशेने ठेवायचा आहे. 1 कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर टेकवायची आहे. 2 छातीवर उचलायचे आहे. 3 डावा पाय मागे घ्यायचा. 4 शरीराचा त्रिकोण करायचा आहे. परत उजव्या पायाने करायचा आहे सेम. उजवा पाय 1 पुढे, 2 3 4. परत डावा पाय 1 2 3 4. उजवा पाय 1 2 3 4. ठीक आहे. शरीर जमिनीला न टेकवता भुजंगासन करायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, शरीर जमिनीला टेकवता भुजंगासन. मान वर, कंबर उचलायची, टाचा टेकवायचे आहेत. 2 श्वास बाहेर, गुडघे टेकवायचे, टाचेवरती बसायचं आहे. दोनही हात वरती करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता सर्वांनी पंजांवरती यायचं आहे आणि कमरेमध्ये न वागता उभं राहायचं आहे. कमरेमध्ये न वागता उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर खांद्याने एवढं, बोटांना ताण द्यायचा आहे आणि खांदे आपल्याला गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. कोपरे सरळ, दोन्ही हातांनी डोक्याच्या मागे गुंफायचे. दोन्ही हात डावीकडे वळायचं आहे. 1 उजवीकडे, 2 परत डावीकडे, 3 4 5 6 7 8 9 10. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं. हाताचे पंजे पाठीमागच्या दिशेने करायचे आहे. श्वास आतमध्ये घेत, हात वर, टाच वरती. श्वास बाहेर सोडत, हात खाली, टाच खाली. ताडासन. श्वासासोबत जोरात श्वास घ्यायचा आहे, जोरात श्वास सोडायचा आहे. भस्त्रिकाप्रमाणे आपल्याला श्वासाचा गती ठेवायची आहे. तर यात 10 काउंट म्हणणार आहे मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17
18 19 आणि 20 हळूवार हात खाली शांत. ज्यांना सात वर उचलता येत नसेल किंवा बॅलन्स जमत नसेल त्यांनी फक्त हाताची हालचाल करून श्वास घेतला तरी चालेल. तरी पण आपल्याला चांगला फायदा होतो. मान करायची जरा तर दोन्ही हात डोक्याच्या बाजूला, कोपरे मागे, डावीकडे वाकायचं आहे आणि उजवीकडे वाकायचं आहे. 10 काउंट करूयात. 1 2 3 कमरेचा भाग स्थिर राहील. 4 5 6 7 8 9 आणि 10. आणि हात करायचे आहेत खाली. एक मानसरा परत एकदा 20 काउंट 10 वेळा. हात वरती आणि हात खाली, टाच वर, श्वास बाहेर. श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. पूर्ण आपल्या मेटाबॉलिझम इथे सुधारतं या अशा प्रकारच्या प्रक्रियेमुळे. करूयात. टाच वर, हात वर, श्वास आतमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हात करायचे खाली. पूर्ण 20 श्वास खोल घ्यायचे, खोल सोडायचे. बऱ्याच वेळा असं होतं की पहिले काही श्वास आपण खोल घेतो, खोल सोडतो. पण जसं जसं पुढे जातो तसं तसं ते खोल घेता येत नाही आपल्याला किंवा सोडता येत नाही. बरोबर. तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. त्रिकोणासन आपण करूयात. थोडासा बदल. दोन्ही पायामध्ये अंतर. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये डावीकडे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर. आता डाव्या पायाच्या मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. 1 म्हटलं की, 2 म्हटलं की ते रिलॅक्स करायचे. त्याच्यासोबत आपल्या उजव्या हाताच्या मुठी बंद करायच्या आहेत आणि उघडायच्या. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. करूयात. 1 2 1 2 1 2 1 2 1 2. परत सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. श्वासासोबत करायचं आहे. तर डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. काय करायचं आपल्याला? मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, 2 रिलॅक्स करायचे. मांडीच्या स्नायूंवरती आपल्याला नियंत्रण आलं पाहिजे आणि त्याच्यासोबत मुठी बंद करायच्यात, मुठी सोडायच्यात. आता उजवीकडे झुकणार आहे तर डाव्या हाताच्या मुठी आपल्याला बंद करायच्या. तर श्वासासोबत 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर. उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श. उजव्या पायाच्या मांडीकडे लक्ष द्यायचं आहे. डाव्या हाताच्या बोटांकडे लक्ष. श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. 1 मांडीचा आकुंचन, मुठी बंद. 2 श्वास बाहेर. परत 1 2 1 2. गुडघ्याची वाटी वरती खेचायची आहे. 1 गुडघ्याच्या स्नायूंना सुद्धा इथे व्यायाम मिळणार आहे. 2 परत 1 2 1 2. शेवटचा 1 2. परत सरवायचा. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. उजवा पाय सरळ तर डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन, गुडघ्याची वाटी वरती खेचता आली पाहिजे आपल्याला या स्थितीमध्ये. जेवढा पाय सरळ राहील तेवढा आपल्याला फायदा जास्त आहे. म्हणून पाय सरळ राहण्यासाठी बऱ्याच वेळा मांडीचं आकुंचन करावं लागतं आपल्याला. तर ते आपल्याला करायचं आहे. तर या दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 श्वास आतमध्ये, डावीकडे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर. आता उजव्या हाताच्या पंजाकडे लक्ष द्यायचं आहे आणि डाव्या पायाच्या मांडीकडे. तर यात 1 2 1 श्वास आतमध्ये, मांडीचं आकुंचन, मुठी बंद. 2 पुन्हा 1 2. आता 5 सेकंद थांबायचं. श्वास धरून रोखून धरायचा आहे. करूयात. 1 1 2 3 4 5. सोडायचं आहे. परत 10 सेकंद थांबायचं आहे. 1 1 2. मुठी बंद. श्वास आतमध्ये, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन. 6 7 8 9 10. परत पोट सरळ करायचं. श्वास घेत सरळायचा. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परत डावा पायाचा पंजा सरळ करायचा आहे. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे.
दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये उजवीकडे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर, मान करायची खाली, मांडीचं आकुंचन, मुठी बंद. 1 2 एकाच वेळेस दोन्ही बाजूच्या ब्रेनला सुद्धा आपण तिथे काम देतोय. परत 1 2 परत 1 2 5 सेकंद थांबायचे. आता 1 उजव्या पायाचं मांडीचं आकुंचन करतोय, डाव्या हाताच्या मुठी बंद करतोय. एकाच वेळेस आपल्या ब्रेनला आपण ऍक्टिव्हेट करतोय. 2 श्वास बाहेर, 10 सेकंद थांबायचे. आता 1 त्याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे, स्मरणशक्ती वाढणार आहे, मन एकाग्र व्हायला मदत होणार आहे, मनातले विचार कमी होणार आहेत, स्नायूंची ताकद वाढणार आहे, त्यामुळे आपल्याला फायदा मिळणार आहे. 2 तर श्वास घेत सरवायचा. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. जेवढं तुम्ही फ्रीली गुडघ्याची हालचाल करू शकाल, मांडीच्या स्नायूंची हालचाल करू शकाल, तेवढा आपल्याला फायदा जास्त. तर यात दोन्ही पायांचे पंजे सरळ करायचे. आता मान करायचे सरळ, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे, श्वास बाहेर सोडत पुढे आपल्याला झुकायचा आहे. तर यात 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि पुढे, कमरेमध्ये न वागता खुब्यातून पूर्ण हालचाल आपल्याला करणं अपेक्षित आहे. परत सरवायचं. 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि पुढे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, 2 श्वास बाहेर, मागे, परत पुढे झुकायचं आहे आणि थांबायचं 10 सेकंद. ठीक आहे. लक्ष कुठे द्यायचं आता? पाय सरळ, पाठीचा कणा ताठ, खुद्यातून पुढे जायचा प्रयत्न, हात खाली टेकवायचे आहेत आणि पाठीचा कणा ताठ करण्याचा प्रयत्न, त्यासाठी मान वरती करायची आहे. हात पुढे, जेवढं शक्य आहे तेवढं जास्त पुढे ठेवायचे. असे ठेवायचे नाहीयेत, तर जास्तीत जास्त पुढे ठेवायचे, म्हणजे पाठीच्या स्नायूंना सरळ करता येणार आहे आपल्याला आणि पायाच्या पाठीमागे ताण मिळणार आहे. परत सरळायचं. 1 म्हणजे सरळ म्हणजे फक्त हात मागे करायचे. परत पुढे, हात पुढे करायचे आहेत. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण वाढवायचा आहे. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन, परत हात मागे 90 डिग्री अँगल. परत एकदा शेवटचा 1 परत सरळ आणि पूर्ण सरळ व्हायचं आहे. 2. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पाय पुढे ठेवायचा आहे असा. ठीक आहे. आणि डावा हात मागून घ्यायचा आहे, डाव्या हाताने डाव्या पायाच्या पंजाला पकडायचा आहे किंवा अंगठ्याला पकडायचा आहे. ठीक आहे. ज्याला जमत नसेल त्यांनी नॉर्मल करा, फक्त हात गोल फिरवायचा. आता उजवा हात गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. ज्याला बॅलन्स जमत नाही त्यांनी फक्त हात गोल फिरवा. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हात खाली, माणसं. असं जमत नसेल, ज्यांना असं जमत नसेल त्यांनी पाय असं मागे घ्या. हे थोडस सोपं जातं. ठीक आहे. ज्यांना जमतंय त्यांनी हात पुढे ठेवा, पाय पुढे ठेवा. ठीक आहे. आता उजवा पाय वाकवलाय, उजव्या हाताने उजव्या पायाच्या पंजाला पकडायचा आहे, डावा हात गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. बॅलन्स. याच्यामुळे काय होतं, आपण एकाच वेळेस दोन्ही ब्रेनला ऍक्टिव्हेट करतो, त्याच्यामुळे हे आपल्याला करायचं आहे. म्हणजे डाव्या बाजूचा ब्रेन आपला उजवी बाजू कंट्रोल करत असतो, उजव्या बाजूचा ब्रेन आपली डावी बाजू कंट्रोल करत असतो. आणि आपण एकाच वेळेस दोन्ही बाजूंची हालचाल केल्यामुळे काय होतं, आपल्याला त्याचा फायदा होतो की ब्रेन चांगला ऍक्टिव्हेट होतो, ब्रेन मधलं न्यूरॉनचं कनेक्शन स्ट्रॉंग होतं, आपल्या विचाराची जी काय चक्र चालू असतं ते कमी होतं आणि त्याचा फायदा आपल्याला होतो. ठीक आहे. सूर्यनमस्कार करूयात. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान सरळ, आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे.
नॉर्मल 4 सूर्यनमस्कार करायचे तर आपल्याला फक्त थोडासा बदल करायचा आहे. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये दोन्ही पाय जवळ, मान सरळ, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये, श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. 2, पुढे झुकायचं आहे. 3, डावा पाय मागे. 4, मान वर, उजवा पाय मागे. 5, टाचा टेकवायच्या आहेत. गुडघे छाती हलवटे. 6, 7, 8, डावा पाय पुढे. 9, मान वर, उजवा पाय पुढे. 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, उजवा पाय मागे. 4, डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तिसरा थोडासा बदल. 2, 3, डावा पाय मागे. 4, उजवा पाय मागे. शरीर सरळ ठेवायचं आहे. 5, असं सरळ ठेवायचं आहे. चतुरंग दंडासनामध्ये गुडघे सरळ राहतील. आता गुडघे टेकवायचे, टाचवरती बसायचं आहे. 6, भुजंगासन. 7, कंबर वर उचलायची, टाचा टेकवायच्या आहेत. 8, डावा पाय पुढे. 9, 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, उजवा पाय मागे. 4, आता शरीर सरळ ठेवायचं आहे. 5, चतुरंग दंडासन, पोट आतमध्ये खेचायचं आहे. परत गुडघे टेकवायचे, टाचवर बसायचं. 6, भुजंगासन. 7, पर्वतासन. 8, अश्वसंचलनासन. 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे आणि श्वास आपल्याला सोडायचा आहे. हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आपल्याला डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. अनुवटी दोन्ही हातावरती टेकवायचे आहे. श्वास आतमध्ये घेत मानवर, छातीवर हात सरळ. 1, श्वास आतमध्ये, मानवर, छातीवर हात सरळ. परत खाली यायचं आहे. 2, परत एकदा. 1, 2, परत एकदा. 1, हात सरळ, मानवर, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे आहेत. 1, 2, ज्याला असं जमत नसेल त्यांनी कोपरे टेकवा. 1, 2, असं करा. 1, 2, हळूहळू वाढवायचा प्रयत्न. 1, 2, पुन्हा 1, 2, परत 1, 2, 1,
दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. हात कोपऱ्यातून खाली टेकवायचे आहेत. कपाळ टेकवायचे जमिनीला. दोन्ही हात खांद्याच्या बाजूला हनुवटी जमिनी टेकवायची आहे आणि दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक, दोनही हातांवरती दाब, मानवर, छातीवर आणि हात सरळ. आता कंबर उचलून टाचीवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचं जमिनीला. तर हात वरती. एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. आज आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायचा आहे 5 वेळा. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, मान सरळ. दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी आपले कान बंद करायचे आहेत. निदर्शक बोट आणि मधलं बोट आपल्या डोळ्यांवरती ठेवायचं आहे. करंगळी ओठांच्या खाली ठेवायची आहे. करंगळीच्या शेजारचं बोट ओठांच्या वरती ठेवायचं आहे. कोपरे खांद्याच्या रेषेमध्ये पाठीमागे. पाठीचा कणा ताठ, एकदम स्थिर मुद्रा. हळूवार श्वास घ्यायचा खोल आणि श्वास बाहेर सोडताना भुंग्याप्रमाणे आवाज करायचा आहे 5 वेळा. करूयात. खोल श्वास घ्यायचा आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती 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 दोनही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. तोपर्यंत डोळे बंदच ठेवायचे आहेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात नवीन आसनांच्या सिक्वेन्स सोबत. थँक्यू. Thank you.